हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बघणार आहोत उपासाला चालणारे लिंबूचे झटपट लोणचं कसे बनवायचे। यालाच आपण लिंबूचा मुरब्बासुद्धा म्हणू शकतो। चला तर वेळ न वाया घालवता झटपट रेसिपी बनवूया। यासाठी मी 6 लिंबू घेतलेले आहे। छान मोठे व पातळ कातडीचे लिंबू आपल्याला घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ग्लास उकळते पाणी करून घेतलेले आहे मी व त्यात हे लिंब टाकायचे आहे। त्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला हे लिंबू पाण्यात 1 तास असेच ठेवायचे आहे। आपण त्यांना झाकून ठेवूया। 1 तासानंतर लिंबू बघा गरम पाण्यामध्ये जरा सॉफ्ट झालेले आहे। त्याला एका कापडाने सर्व लिंबू हे पुसून घेऊया। पाणी लिंबूतील सर्व निघायला हवे। कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचे सर्व पाणी। पाणी जर लिंबात राहिले तर आपले लोणचे खराब होऊ शकतात। त्यानंतर लिंबूचे मी असे 4 ते 5 फोडी अशा करून घेतलेले आहे व लिंबातील सर्व बिया मी काढून घेतलेले आहे। लिंबात बिया राहता कामा नये। लिंबात बी राहिली तर आपले लोणचे हे कडवट लागेल। तसेच मी सर्व लिंबू हे चिरून घेतलेले आहे व त्यातील रसही काढून घेतलेला आहे। आता आपल्याला सर्व लिंब हे मिक्सरला लावून क्रश करून घ्यायचे आहे। या प्रकारे आपण असे लिंबाचे जाडसर क्रश करून घेऊया। जास्त फाईन असं आपल्याला हे वाटायचे नाही आहे। अतिशय स्मूथ असे आपल्याला बॅटर बनवायचे नाही आहे। जरा जाडसर आपल्याला हे वाटायचे आहे। बघू शकता याप्रमाणे जाडसर असे मी लिंबाचे क्रश तयार करून घेतलेले आहे। हा लिंबाचा क्रश साधारणपणे माझा 1 वाटीचा झालेला आहे। त्यात आपण 2 वाटी साखर टाकून घेऊया व अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे म्हणजे आपली साखर छान मेल्ट होऊन जाईल। त्यानंतर त्यात आपण 1 चमचा तिखट टाकून घेऊया। तिखट हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो व तिखट, मीठ, साखर सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून साखर व्यवस्थित मेल्ट झाल्यावर आपल्याला हे मिश्रण गॅसवर ठेवायचे आहे। त्यात मी जो लिंबाचा रस काढलेला आहे तो पण आपण त्यात टाकून घेतलेला आहे। चला तर आपण आता गॅसवर ठेवूया। गॅसवर ठेवल्यावर बघा लिंबाच्या लोणच्याला छान उकळी आलेली आहे। आपल्याला हे जास्त उकळी आणायची नाही आहे। फक्त साखर मेल्ट होईल व साखरेचा असा घट्टसर पाक होईल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटात माझे हे लोणचे तयार झालेले आहे। बघू शकता शिजवून अतिशय घट्ट असे आपले हे लिंबू क्रश लोणचं तयार झालेले आहे। अशा प्रकारे तुम्ही हे लिंबाचे लोणचे नक्की ट्राय करून बघा। अतिशय झटपट असे तयार होणारे आहे व खराब अजिबात होत नाही व लिंबू आपण पूर्णपणे आपल्या पोटात जातो सालासकट। त्याकरता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व माझी रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।